हिंदू जन आक्रोश मोर्चावेळी झालेल्या दगडफेकीनंतर 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। सोलापुरातल्या जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये मधला मारुती चौकामध्ये दगडफेक झालेली होती। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं तणावाची स्थिती आटोक्यात आली। सोलापूरमधील तणावाची स्थिती निवळली। सोलापूरमध्ये सकाळीही पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। मोर्चामध्ये नितेश राणे आणि टी राजा हे सहभागी झाले होते। तर काल हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वेळेला दगडफेक झालेली होती आणि आता या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे। दगडफेकीच्या घटनेनंतर आता 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे। दगडफेकीच्या घटनेनंतर आज बाजारपेठ जे आहे त्या ठिकाणचं वातावरण आपण पाहताय। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सागर, सोलापूरमध्ये आता सध्या स्थिती काय आहे? वृषाली, आपण पाहिले की काल खरं तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौक पर्यंत हिंदू जन आक्रोश मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला होता आणि या मोर्चा दरम्यान काही भागामध्ये जे आहेत ते दगडफेक झाल्याचे प्रकार घडले होते आणि त्यानंतर मात्र आज सकाळी या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण बाजारपेठ जी आहे ती खुललेली आपल्याला पाहायला मिळते। दुकानं टप्प्याटप्प्याने उघडायला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 9 वाजल्यानंतर सर्व बाजारपेठ जी आहे ती पूर्णतः उघडलेली आपल्याला पाहायला मिळते। तरी पोलिसांकडून एक उपाययोजना म्हणून पोलीस बंदोबस्त आहे तो काही प्रमाणात लावण्यात आलेला आहे आणि मात्र असं असलं तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय दुकानं जे आहेत ते उघडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। जनजीवन जे आहे ते सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। काल या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या दरम्यान काही भागामध्ये दगडफेक झालेली होती। विशेषतः आपण ज्या भागात उभारलेले आहोत तो आहे मधला मारुती चौक आणि या मधला मारुती चौकामध्ये देखील या ठिकाणी दुकान आता उघडायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथलं जनजीवन जे आहे ते सुरळीत झालेलं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काल हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर हैदराबादचे भाजप आमदार टी राजा सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला होता। त्यामुळे आता संपूर्ण व्यवहार जे आहेत ते सुरळीत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।